अगोदरची माझी लाईफस्टाईल सांगतो. माझ्या आजोबांना सावकार म्हणून ओळखतात. आज सुद्धा जर यमनाथ सावकार म्हणले तर 20 ते 25 खेड्याला माझ्याकडे स्वतःचे वडिलांच्या आजोबांचे 3 दुकान होते. कापड दुकान, किराणा आणि जनरल स्टोअर. आम्ही 20-25 खेड्यामध्ये आम्ही होलसेलमध्ये मटेरियल देत होतो. परंतु माझ्या वडिलांच्या आयुष्यामध्ये असे काही बिकट संकट आले, त्या संकटामध्ये आम्हाला आमचे देणेकरूकडून वसूल करता आलं नाही आणि आम्ही खूप मोठ्या कर्जामध्ये गेलो. लक्षात घ्या, मी तुमच्या अतिशय महत्त्वाच्या सब्जेक्टवर नेतोय. फक्त तुमचं लक्ष जर माझ्याकडचं असेल तर IMC मध्ये काय पोटेन्शियल आहे हे तुम्हाला 100% आणि 100% मिळणार. आणि ज्यावेळेस माझ्या वडिलांवर कर्ज झालं आणि त्या कर्जाच्या पोटी 60 एकर रोड टच जागा आम्हाला विकावं लागली. हे विकत असताना मी छोटा होतो. अक्षरशः गावातल्या लोकांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. लोकांना इतकं वाईट वाटत होतं, कारण घरामध्ये गावामध्ये 1 नंबरचं घर माझं होतं, 1 नंबरचा वाडा. परंतु या श्रीमंतामधून अशी वेळ कोणावर येऊ नये तशी वेळ माझ्या संकटावर माझ्या आयुष्यात घडलेली आहे. मी जेव्हा छोटा होतो, शिक्षण करत असताना अक्षरशः मी कमी वेळामध्ये सांगतोय, माझे वडील फाशी घेत होते. गावातल्या लोकांनी समजून सांगितलं, गंगाधर तुझे पोरं हुशार आहेत, आज ना उद्या तुझं होईल, जाऊ दे, शेती आज गेली कधी तर करशील. इतक्या बिकट परिस्थितीमधून मी सामना केलोय. आणि कसं कसं माझं शिक्षण आजोबांनी वडिलांचे तर काही राहिलंच नव्हतं. आम्ही शेवटचे 3-4 वर्ष आमच्या आजोबाच्या घरी राहिलो पंढरपूरला, कारण इथं काही नव्हतंच, काही नव्हतं शिल्लक. आता लोक म्हणले ह्याचं परिवार संपले. परंतु जेव्हा मी माझ्या आजोबापाशी शिक्षण घेतलं आणि मी नांदेडमधूनच आयटा पूर्ण केला आणि आयटाच्या बेसवर 2011 मध्ये मला जॉब मिळाला. आणि जॉब मिळत असताना सुरुवातीचा पगार 6,000चा होता आणि मला त्यावेळेस 6,000 चांगलं वाटलं. कारण का? आर ना पार. कारण त्यावेळेस घरातला मोठा माणूस मी स्वतः होतो. आज करावं तर घरी पैसे द्यावं, नसता माझं पोट भरत नव्हतं. नॉलेज भरपूर होतं, परंतु जॉब सोडू शकत नव्हतो. मग काय, मी जॉब करत गेलो आणि अशाच एका माझी माइंड पॉवर इतकी चांगली होती की मी प्रत्येक वेळेस नेहमी विचार करत होतो की मला माझ्या खानदानीला जर पुढे न्यायचं असेल, काहीतरी आपण काम केलं पाहिजे. यस, मग मी पार्ट टाइम मध्ये माझ्याकडे कॅम्प्युटरचं नॉलेज चांगलं होतं. मी कॅम्प्युटरच्या ऑपरेटर म्हणून 1-4 तास काम करत गेलो. तिथं मला 5,000 भेटत होते. म्हणजे महिन्याला मी 11-12 हजार रुपये पुण्यासारख्या ठिकाणी कमवत होतो. 2 महिने जॉब केला. थोडं 5 मिनिटं, शेवटचे 5 मिनिटं थांबून माझं स्पीच संपवतोय, कारण तुम्हाला आज पोटेन्शियल शेवटी लक्षात येईल. कोणाचा मोबाईल वाजतोय थोडं सायलेंट करा. मोबाईल सायलेंट करा सर, वाजू नका तो. मी 12,000वर जॉब करत होतो. सूर्य दिसत नव्हता. दिवस रात्र नुसतं त्या चक्रामध्ये अडकलो होतो. परंतु लाईफ स्ट्रगल होत नव्हती. रूम भाडं देणं, घरी पाय पाठवणं, पैसे शिल्लक राहत नव्हते. अशा वातावरणामध्ये मी खूप डिप्रेशन मध्ये गेलो होतो. इतकं डिप्रेशन मध्ये गेलो होतो की अक्षरशः माझ्या मनामध्ये पण इतकं वाईट वाटत होतं की आपण आपली शेती कशी आणावी, आपल्या गावामध्ये गेलेलं पद कसं कमावं. लोक मुलं दर महिन्याला सुट्टीला गावाकडे येतात. माझ्यासोबतचे 10 पोरं होते. 10च्या 10 पैकी 5 पोरं गावाकडे आले. आम्ही 5च पोरं तिथे टिकलो. इतकं वाईट वाटायचं. गावाकडे सुट्टीला आलं तर फक्त 2 दिवस राहायला भेटत होतं. माझी मजबुरी मला माहित, त्यांना सांगत नव्हतो मी का सुट्टीत राहत नाही. गावात कधी 3-4 वर्ष मी येत नव्हतो. गावातल्या लोकांना वाटलं आता तिकडेच गेले म्हणून. परंतु माझी तिकडे काय हाल आहे माझी जेवायला माहित होतं. आणि मी नेहमी सर्चिंग मध्ये होतो. मला माझ्या 7 पिढीला जर वर आणायचं असेल असा कोणता बिझनेस करावा लागेल, कारण मी वर्गामध्ये टॉपला होतो. शिक्षणाच्या बाबतीत कुठं कमी होतं. माझ्याकडे कॉन्फिडन्स इतका चांगला होता. आणि हे करत असताना माझे ग्रेट अपलाईन, मी त्यांना देव समजतो, कारण ते पुढे समजेल तुम्हाला मी त्यांना काय एवढं मनापासून मानतो. डॉक्टर प्रतापजी पवार सर मला अचानक भेटले. त्यांना कळलं बालाजीला आपल्या पंढरपूरची मुलगी दिलेली आहे. त्यांनी मला फोन केला. आता सासरवाडीचं असल्यामुळे त्यांच्यासाठी वेळ देणं मला महत्त्वाचं होतं. मी जॉबमधून हाफ डे घेऊन आलो. सुट्टी कशी तर काढली. पवार सरांसाठी 7 वाजता माझ्या घरी आले. शिरूरला घरी आले आणि बायकोला एकच शब्द सांगितला की तुमचे दिवस बदलणार आहेत. एवढ्या शब्दावर मला इतकं मोटिवेशन भेटलं. लाख रुपये येणार आहेत म्हणल्यावर बायकोला बी चांगलंच वाटलं. लाख रुपये कोणाला नको आहे. नवरा एवढं 12-12, 24-24 तास काम करतोय, फक्त 10-12 हजार हातात येतात.
लाख रुपये घरी देणार मला मला रात्र 2 दिवस झोप लागली नाही आणि 5 दिवस मी फुल मोटिवेट होतो. मग म्हणजे ऍक्शन काही घेता आली नाही. मग प्रताप पवार सरांनी मला गाईड केलं कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे. मग त्या पद्धतीनं मी काम करत होतो आणि या सिस्टीम मध्ये जे मी गमावलो होतो, मी एकूण चुलत्याला पकडून 6 भाऊ, 6 पैकी 5 भाऊ चांगल्या डिपार्टमेंट आहेत बँकेमध्ये. फक्त एकटा मी होतो, मोठा होतो मी. माझ्यापेक्षा छोटे सगळीकडे चांगल्या पद्धतीने सेटल झालेले आहेत. कारण का मोठ्यावरच सगळा कर्जाचा बाजार असतो, त्याला सगळं त्यालाच बघावं लागतं. पण छोट्या भावाला कधी काही दुःख जाणून दिले नाही आपण. असो हे करत असताना मला खूप टेन्शनमध्ये असताना मला आयएमसी बिझनेस समजली आणि आयएमसी सिस्टीममध्ये कामाला आलो. परंतु या सिस्टीममध्ये जेव्हा कामाला आलो त्यावेळेस खूप मोठा चढ उतार पण सहन करावा लागला. आणि या सिस्टीममध्ये आज मी अँबॅसिडर लेवलला आहे आणि आत्ताचं पेमेंट हे माझं 1 लाख क्रॉस करतोय, 1 लाख क्रॉस करतोय. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्या गावाला वाटत होतं की अरे चांगल्या फॅमिलीतलं पोरगा 10 वर्ष झालं पुण्यात झाले, त्या गावाला मला आज गेलो इतकं मान सन्मान भेटतो. कारण त्यांना पण समजले की आयएमसी मधून सक्सेस झालाय, आयएमसी मधून कुठेतरी फॉरेन ट्रिप विन करतोय. ज्या लोकांकडनं मला मान सन्मान भेटत नव्हता, आज ते लोक मला खुर्ची बसायला जागा देतात. का देतात? कारण का मी अशा एका सिस्टीम मध्ये आलो ज्या सिस्टीम मधून आपण आपल्या 7 पिढीचं खानदान वर शिवू शकतो. जोरदार आयएमसी सिस्टीम साठी जोरदार टाळा. कारण का आयएमसी सिस्टीम अशी आहे की आपण बिझनेस मधून एवढं सक्सेस नाही होऊ शकणार, एक पगारामधून पण सक्सेस नाही होऊ शकत. परंतु आज आपल्या इथं आकडा असतो की मला या महिन्यात 1.5 लाख क्रॉस करायचा, या महिन्यात 2 लाख क्रॉस करायचा आहे. या महिन्याचं विजन आहे मला कुठल्याही परिस्थितीमध्ये मला 1.5 लाखाचा आकडा क्रॉस करायचा आहे. कारण गेले 6 महिने झालं मी पेमेंट क्रॉस करतोय. सुरुवातीचं 50 वरून 60, 70, 80, 90, 1 लाख 5, 1 लाख 6 हजार मागच्या महिन्याचं पेमेंट आहे आणि आताचं पेमेंट मी घेणार आहे 1,50,000. मित्रांनो अजून एक सांगतो, आज मी जसं आयएमसी मध्ये आलो तसं माझ्या वडिलांना पण स्वतःबद्दल चांगलं वाटतं की माझा पोरगा चांगला आला. आयएमसी मधून काय मिळवणार आहे तर आयएमसी मधून माझी जेवढी शेती गेली त्याच्यापेक्षा 10 पट शेती मिळवणार आहे. म्हणजे 50 एकर शेती मी घेणार आहे. म्हणजेच का पैशाची पावर काय मला समजली आहे. पैसा आहे तो सब पूछते कैसा आहे. जर पैसा नसेल तर काही गरज नाही. मग महागुरूंना मी नेहमी विचारत आलो की सर मला याच्यामध्ये सक्सेस व्हायचं आहे, काय करावं लागेल. महागुरूंनी एकच सांगितलं की तुम्ही बिझनेस प्लॅनवर काम करा. गेले 4 महिने मी बिझनेस प्लॅनवर काम करतोय आणि बिझनेस प्लॅन सांगतोय. पूर्वी मला बिझनेस प्लॅन सांगायला नको वाटत होतं, आता प्लॅन शो करतोय. प्लॅन शो केल्यामुळे लोकांना पैसा दिसतोय. आज देगलूर मधून माझ्यासोबत एक भाई आलेले आहेत. कारण का त्यांना मी या बिझनेस मधला पैसा दाखवलेला आहे. आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे की लोकांना आपल्याला पैसा कसा मिळतो एवढं सांगता आलं पाहिजे. प्रोडक्ट तर नंबर 1 आहे, प्रोडक्टच्या बाबतीत नाच पुढे काम आहे, टॉपचे सर्टिफिकेट आपल्यापाशी आहे. फक्त प्लॅन शो करता आलं पाहिजे. आणि महागुरूंनी सांगितलं की मला प्लॅन शोवर भर टाका. त्या दिवशीपासून मी प्लॅन शोवरच भर करतोय आणि माझं प्रत्येक महिन्याचं पावटे क्रॉस करतोय. अजून एक महत्वाची गोष्ट की ज्या कासाळ्याच्या पोराला नांदेड जिल्ह्याच्या बाहेर जाऊ शकत नव्हता असा मुलगा मलेशिया ट्रिप पण विन केले, म्हणजे ते भारताच्या बाहेर आहे. सो थँक्यू. आज माझं लाईफ इतकं चांगलं आहे की ह्याच्यामध्ये आल्यापासून मी गॅरंटी देऊन सांगतो, विश्वास देऊन सांगतो, मी काम करू की ना करू माझं म्हणणं साधारण कमीत कमी 50,000 कुठूच नाही गेले. परंतु मी कंटिन्यू काम करणार. कारण माझं विजन आहे की डॉक्टर पवार सरांना 10 लाख महिन्यात कमीत कमी करायचं आहे. तर हा आयएमसी बिझनेस का करायचा आहे. जर आपल्या 7 पिढीला प्रत्येक खानदानामध्ये एकदा मुलगा असा जन्माला येतो की पूर्ण कुळाचं वंश टॉपला आणतो. जर इथं जमलेले जर आपल्या बिझनेस मधून एवढा पैसा निघतात का चेक करा. नसल तर आयएमसी बिझनेस एक जबरदस्त बिझनेस आहे की आपण आपल्या खानदानाला वर आणू शकतो. सांगण्याचा उद्देश एकच आहे, या सिस्टीम मध्ये पैसा भरपूर आहे, फक्त आपण कम्युनिकेशन कुठेतरी चुकतोय. जर आपण सिस्टीमला फॉलो केलो तर या ठिकाणी खूप जबरदस्त आपण सक्सेस होऊ शकतो. या ठिकाणी महागुरूंनी मला खूप बऱ्यापैकी वेळ दिलाय आणि तेवढा वेळ बोललो मी आणि या सिस्टीम मध्ये कशा पद्धतीने आपण ग्रेस घेऊ शकतो हे पण सांगितलंय. आणि गॅरंटी देऊन सांगतो, आज मला आयएमसी न कोर टीम मध्ये निवडलेलं आहे. 178 क्रमांक माझा आहे. मी हे का सांगतोय हे पण लक्षात घ्या. आज भरपूर लोकांना माइंडसेट इतकी खराब झाली लोकांची की यार मी काम केलं तर ऑफलाईनला फायदा होतोय. बरोबर, ही माइंडसेट अतिशय चुकीची आहे. आज आपले डॉक्टर पवार सर खूप लोकांच्या खाली आहेत, पण आज टॉप
मध्ये आहेत. काय आहेत? कारण त्यांना माहिती आहे की त्यांना क्रॉस करून तिथे गेले. माझ्यावर पण किती